मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये मल्टिपल बेस क्लासेस आणि वन डिराइव्ड क्लास. बघा वाचा तिथे जाऊन आपण काय लिहिलं होतं, वन डिराइव्ड क्लास अँड मेनी बेस क्लासेस. याला म्हणतात मल्टिपल इनहेरिटन्स. मग आता आपल्याला मल्टिपल इनहेरिटन्सची प्रोग्राम्स लिहायची आहेत. पण मल्टिपल इनहेरिटन्स प्रोग्राम मध्ये करणार कसं काय, बिकॉज जो सिंटॅक्स मी तुम्हाला शिकवला होता मागे जाऊन बघा, डिराइव्ड क्लास मध्ये आपण सिंटॅक्स दिला होता की इनहेरिटन्स कसं करायचं असतं, तर तो सिंटॅक्स सिंगल इनहेरिटन्सचा होता. आता मल्टिपल इनहेरिटन्स कसं केलं जातं तर त्याचं एक सिंपल एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे मी शॉर्टकट मध्ये लिहितो ना, एक सॅम्पल क्लास आहे. जास्त पूर्ण आपण डिटेल मध्ये लिहिणार नाही, आपण डायरेक्ट प्रोग्रामच करूया. सॅम्पल म्हणण्यापेक्षा चला आपण काय करू, एक क्लास आहे ए नावाचा. अजून एक क्लास आहे बी नावाचा. मिनिमम किती लागतील आपल्याला क्लासेस, 2 लागतील. 2 बेस क्लासेस टाकूयात आणि एक डिराइव्ड क्लास टाकूयात. फिगर बघा मागे जाऊन, कळणार नाही इथं काय चाललंय. मल्टिपल इनहेरिटन्सची फिगर बघून घ्या आधी. दुसरा क्लास बनवला बी नावाचा. आता दोघांच्या प्रॉपर्टीजला समजा मला तिसऱ्या क्लासमध्ये इनहेरिट करायचे असतील क्लास सी मध्ये. फिगर आपण अशीच काढली होती ना, क्लास ए आणि क्लास बी दोघांच्या प्रॉपर्टीज क्लास सी मध्ये इनहेरिट झाले होते. ते कन्सेप्ट तुम्हाला कळून गेली होती. पण आता प्रोग्राम मध्ये इम्प्लिमेंट कसं करणार, तर मग तेच सांगतोय की प्रोग्राम मध्ये कसं इम्प्लिमेंट करायचं, प्रोग्राम मध्ये मल्टिपल इनहेरिटन्स कसं करायचं. सो त्यासाठी तुम्ही समजा क्लास ए बनवला, दुसरा क्लास बी बनवला. दोघांच्या प्रॉपर्टीजला क्लास सी मध्ये तुम्हाला जर इनहेरिट करायचं असेल तर सिंटॅक्स जवळजवळ सारखा आहे. मुलांना काय करायचं बघा, कोलन काढायचं आधी. सिंगल इनहेरिटन्स मध्ये पण काढलं होतं आपण, हो यस. आता परत काढायचं. त्याच्यानंतर त्या बेस क्लासचं नाव लिहायचं ज्याला तुम्हाला इनहेरिट करायचं होतं. फॉर एक्झाम्पल क्लास ए ला मला इनहेरिट करायचं होतं. विजिबिलिटी मॉडिफायर पब्लिक आणि क्लासचं नाव ए लिहून टाकलं. तुम्ही म्हणायचं हे तर तेच होतं सिंगल इनहेरिटन्स मध्ये पण. बघा तिथं कोलन विजिबिलिटी मॉडिफायर बेस क्लास नेम. पण तिथे एकच क्लास होता ना ज्याला तुम्ही इनहेरिट करत होतात. आता 2 क्लासेस आहेत, 2 किंवा अनेक क्लासेस असतील ज्यांच्या सर्वांच्या प्रॉपर्टीजला तुम्ही एकाच डिराइव्ड क्लास मध्ये इनहेरिट करतायत. मग काय करायचं, सोपं आहे. मग आता बघा, आता पुढचं आहे का, मग कॉमा काढायचा. आणि आता कॉमा काढल्यानंतर त्या क्लासचं नाव लिहा दुसरा ज्याला पण इनहेरिट करायचं होतं. कॉमा करून पुन्हा लिहिलं पब्लिक. कळतं तुम्हाला, कळलं आता मल्टिपल इनहेरिटन्स कसं करणार. सो पब्लिक कोलन काढायचा, पब्लिक ए पहिला क्लास, कॉमा पब्लिक बी दुसरा क्लास, कॉमा पब्लिक सी पब्लिक डी जेवढे असतील त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीजला अशाच पद्धतीने तुम्ही इनहेरिट करू शकता. या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये 2 क्लासेस क्लास ए आणि क्लास बी च्या प्रॉपर्टीजला क्लास सी मध्ये इनहेरिट करण्यासाठी कोलन पब्लिक ए कॉमा पब्लिक बी लिहिलं. चालेल. आता या ठिकाणी क्लास सी काय असेल, मग डिराइव्ड क्लास. क्लास ए काय आहे त्याचा, बेस क्लास. बी काय आहे, बेस क्लास. सी क्लास सी मध्ये क्लास ए आणि क्लास बी दोघांच्या प्रॉपर्टीज कुणामध्ये आल्या, क्लास सी मध्ये. ऑब्जेक्ट कुणाचा बनवणार, डिराइव्ड क्लास सी चाच. सो अशा पद्धतीने हे केलं जातं. तुम्ही एवढं लिहून टाका आधी. जस्ट हेडिंग दिली ना मल्टिपल इनहेरिटन्स, डायरेक्ट एक्झाम्पल लिहून टाका. शॉर्टकट मध्ये लिहिले, जास्त वेळ वाया घालवला नाही, बिकॉज आपण प्रोग्राम्स करणार आहोत डायरेक्टली. कसं करायचं ही पद्धत तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगून दिलं की अशा पद्धतीने मल्टिपल इनहेरिटन्स केलं जातं. इट्स व्हेरी सिंपल. राईट ऑन द क्वेश्चन.
write a program to demonstrate multiple inheritance in object oriented programming किंवा C++ अर्थ एकच आहे. चला आता इकडे बघा 2 मिनिटं. आता एवढं करून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कंपायलर्स वरती करतात तेव्हा नोटबुक मध्ये असं नाही करतायत. एवढं लिहून झालं ना, याला कॉपी करून घ्या आणि मग खाली काय करायचं, पेस्ट करायचं. किती क्लासेस लागणार? 3. 3दा पेस्ट केलं झालं. हे का शिकवतोय? प्रोग्राम फटाफट कशी लिहिली जाते ती पण एक टेक्निक असते. नाहीतर गधडे हळू टाईप करतच राहतात. इथं माझा मुलगा प्रोग्राम लिहून सबमिट करून घरी निघून जातो, जेवण करून झोपून जातो, हा एक्झाम हॉल मध्येच असतो. अजून टेक्निक असते, प्रोग्राम फटाफट कशी लिहिली जातात. झालं. आता मी जातो खालच्या क्लासमध्ये. काय करणार? सिंपल. आता नाव बदल फक्त बी एक्सेप्ट टू सीन बी डिस्प्ले टू मग याला पण बी करा. झाला माझा दुसरा क्लास तयार. नोटबुक मध्ये तुम्ही लिहा. तुम्ही लिहूनच एक्सपर्ट बनणार आहात. सो नोटबुक्स मध्ये लिहायचंच, कंटाळा करायचा नाही. ज्याला प्रोग्रामिंगचा कंटाळा येतो तो आयुष्यात कधीच पुढे जाणार नाही, लक्षात ठेवा. चला याला क्लास सी करूयात. क्लास सी, डेटा नंबर सी, एंटर एनी नंबर. नाव बदलायची ना, याला एक्सेप्ट 3 करूयात, याला डिस्प्ले 3 करूयात, डेटा नंबर सी करूयात आणि सी करूयात. आता राहिलं काय? फक्त इनहेरिटन्स. आपल्याला काय करायचंय? क्लास सी मध्ये ए आणि बी च्या प्रॉपर्टीजला इनहेरिट करायचं आहे. सो क्लास ए आणि क्लास बी दोघांच्या प्रॉपर्टीजला सी मध्ये इनहेरिट करण्यासाठी आता शिकवलं. कोलन काढायचं, पब्लिक ए लिहायचा, कॉमा करून पब्लिक बी लिहायचं. झाला तुमचा मल्टिपल इनहेरिटन्सचा डेमॉन्स्ट्रेशनचा प्रोग्राम. आता राहिलं काय? फक्त मेन मध्ये जायचं, ऑब्जेक्ट बनवायचा. कुणाचा? डिराइव्हड क्लास, सर्वात शेवटी सी. कारण की सी मध्ये सर्वांचे प्रॉपर्टीज आहेत. सी मध्ये स्वतःचे त्याचे प्रॉपर्टीज आहेतच, सोबत त्याने इनहेरिट केलेल्या क्लास ए आणि क्लास बी चे सुद्धा प्रॉपर्टीज आहेत. पण कुठले प्रॉपर्टीज इनहेरिट होतात? पब्लिक आणि प्रोटेक्टेड. प्रायव्हेट तर होत नाही. सो क्लास ए चा प्रायव्हेट ए इनहेरिट नाही झाला, पण क्लास ए मधला एक्सेप्ट 1 डिस्प्ले 1 सी मध्ये इनहेरिट झालेले असतील. क्लास बी चा प्रायव्हेट मेंबर बी इनहेरिट नाही झाला, पण त्याचे पब्लिक मेंबर्स एक्सेप्ट टू डिस्प्ले टू सी मध्ये इनहेरिट झालेले असतील. आता जर कोणी प्रश्न विचारला क्लास सी मध्ये एकूण किती डेटा मेंबर्स आहेत? एकच आहे, सी नावाचा, तोही त्याच्या स्वतःचा आहे. किती मेंबर फंक्शन्स आहेत? एकूण 6 मेंबर फंक्शन्स आहेत. 6 पैकी 2 त्याचे स्वतःचे आणि 4 त्याने इनहेरिट केलेले, असे 6 मेंबर फंक्शन्स क्लास सी मध्ये आहेत. एक्सेप्ट 1, एक्सेप्ट 2, एक्सेप्ट 3, डिस्प्ले 1, डिस्प्ले 2 आणि डिस्प्ले 3. आणि म्हणूनच सी चा ऑब्जेक्ट बनवायचं आणि या सर्व मेंबर फंक्शन्सला कॉल करून टाकायचं. लेट अस गो टू द मेन. int main, let us create the object of the derived class C. Class C object ला नाव देऊयात obj. After that cout. Class C ऑब्जेक्ट चे नाव obj आहे, सो obj डॉट एक्सेप्ट 1, obj डॉट डिस्प्ले 1. चल यालाच कॉपी करून घ्या. पटापट प्रोग्राम कशी लिहिली जाते, कॉपी करा. 3 क्लासेस आहेत, 3दा पेस्ट करून टाकलं.
नाव बदलून टाका आता, क्लास बी एक्सेप्ट 2 डिस्प्ले 2, क्लास सी एक्सेप्ट 3 डिस्प्ले 3 आणि शेवटी रिटर्न 0. Now let us execute this program. क्लास ए साठी एंटर एनी नंबर, त्याच्या एक्सेप्ट मध्ये एक्झिक्यूट झाला, त्याने नंबर विचारला आणि खाली डिस्प्ले केलं a इक्वल्स टू 10. क्लास बी चा एक्सेप्ट 1 एक्झिक्यूट झाला, सॉरी एक्सेप्ट 2 एक्झिक्यूट झाला, त्याने विचारलं एंटर एनी नंबर, मी टाकलं 20, डिस्प्ले 2 एक्झिक्यूट होतो आणि b ची व्हॅल्यू 20 प्रिंट करून देतो. क्लास सी साठी त्याचा एक्सेप्ट 3 एक्झिक्यूट झाला, डेटा टाकला, डिस्प्ले झाला तुमचा मल्टिपल इनहेरिटन्सचा डेमॉन्स्ट्रेशनचा प्रोग्राम. काही मुलांना शंका वाटेल, सर आधी सगळे एक्सेप्ट कॉल करून सगळे डिस्प्ले कॉल केले तर चालेल का? हे सी आउट नाही लिहिलं तर चालेल का? परीक्षेमध्ये चालवा. वेळ वाचवायचा असेल तर हे सी आउट, क्लास ए, क्लास बी, क्लास सी काही करू नका. मुद्दा काय आहे की सर्व फंक्शन्स कॉल व्हायला पाहिजे. सो आधी सगळे एक्सेप्ट कॉल करा, नंतर सगळे डिस्प्ले कॉल करा, चालेल चालेल. पण रिअल लाईफ मध्ये प्रोग्रामिंग थोडी सुरळीत आणि चांगली असायला पाहिजे, मग तेव्हा अशीच प्रॅक्टिस फॉलो करायची. नाउ यू कॅन स्टार्ट राइटिंग द प्रोग्राम. राइट इट. आपण समचा प्रोग्राम घेतला होता मागे बघा, सिंगल इनहेरिटन्स मध्ये वरच्या क्लासेसची डेटा मेंबर्सची सम फाइंड आउट केली होती आपण. तोच प्रोग्राम मल्टिपल इनहेरिटन्स ने लिहिणार आहोत आपण. लेट मी सी द क्वेश्चन. Write a program to add two numbers. Both are
from two different base classes. Write down the question. प्रश्न लिहून घ्या व फिगर काढूयात बोर्ड वरती. Figure on board. फिगर काढली बोर्ड वरती ड्रॉ करून टाका. दोन क्लासेस आहेत, क्लास ए आणि क्लास बी. दोघांच्या प्रॉपर्टीज क्लास सी मध्ये इनहेरिट करायचे आणि मग क्लास ए चा डेटा मेंबर ए आणि क्लास बी चा डेटा मेंबर बी दोघांची सम फाइंड आउट करायची क्लास सी मध्ये. हा प्रोग्राम तुम्हाला लिहायचा आहे. कसा लिहायचा, काय लिहायचं, माझं काम शिकवायचं होतं, मी शिकवून दिलं, आता तुम्ही इम्प्लिमेंट करा. This is the base class 1, base 1. Base class है अपन base 2. This is the derived class. This is your today's homework. Let us take the present day now.